नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं सुस्वागत. मराठी पण जपूया अर्थात नागावकर मराठी या माध्यमातून सुधारित मूल्यमापन कृती आराखड्यानुसार इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमातील अंतर्भूत असणाऱ्या व्याकरणातील घटकांचा अभ्यास आज आपण समजून घेणार आहोत. आज आपण समजावून घेणार आहोत इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमातील शब्दसिद्धी हा घटक. चला तर मग प्रथमतः जाऊया शब्दसिद्धीच्या प्रस्तावनेकडे. प्रस्तावना: आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भाषा होय. आपण आपल्या या भाषेचा व्यवहार शब्दांच्या साहाय्याने करीत असतो. पण हे वापरात असणारे सर्वच शब्द मूळ मराठी भाषेतीलच असतात असे नाही. इतरही काही भाषांमधून आलेले शब्द घेऊन आपण आपला व्यवहार साधित असतो. त्यातील काही शब्द मराठी भाषेत इतके रूढ झालेले आहेत की ते आपणास आपल्या भाषेतीलच वाटायला लागतात. आपल्या भाषेत आलेले शब्द मूळचे कोणत्या भाषेतील आहेत याचा शोध घेणे म्हणजेच त्या शब्दांची उत्पत्ती शोधणे होय. मग शब्दसिद्धी म्हणजे काय पाहूया. शब्दसिद्धीमध्ये सिद्ध होणे म्हणजेच तयार होणे. कोणते शब्द आपण इतर भाषातून जसेच्या तसे घेतले, कोणत्या शब्दात बदल करून आपण नवीन शब्द घडविले याचा अभ्यास म्हणजे शब्दसिद्धी. थोडक्यात भाषेमधील शब्द कसा तयार होतो याचा अभ्यास म्हणजेच शब्दसिद्धी होय. चला तर मित्रांनो, आपण पाहूया शब्दसिद्धीमध्ये भाषेतील शब्दांचे वर्गीकरण 2 प्रकारे करता येते. ते प्रकार कोणते पाहूया आपण. भाषेतील पहिल्या शब्दामध्ये सिद्ध शब्द. मग सिद्ध शब्द म्हणजे काय आणि दुसरा प्रकार जो आहे तो साधित शब्द. आणि साधित शब्द म्हणजे काय ते आता आपण समजून घेऊया. तर चला पाहूया सिद्ध शब्द कशाला म्हणतात. मूळ शब्द किंवा धातू म्हणजेच जसा आहे तसा शब्दाचा केलेला वापर. यामध्ये सिद्ध शब्दांचे 4 प्रकार केले जातात. पहिला प्रकार आहे तत्सम शब्द, दुसरा प्रकार आहे तद्भव शब्द, तिसरा प्रकार आहे देशी शब्द आणि चौथा प्रकार आहे परभाषीय शब्द. मित्रांनो, सिद्ध शब्दाचे हे जे 4 प्रकार केले जातात हे 4ही प्रकार आपल्याला अभ्यासासाठी नाहीत. त्यामुळे या सिद्ध शब्दांचा अभ्यास आपण करणार नाही. मग आता आपण पाहणार आहोत साधित शब्द. तर साधित शब्द म्हणजे काय थोडक्यात जाणून घेऊया. सिद्ध शब्दांपासून तयार झालेले शब्द म्हणजेच साधित शब्द होय. या साधित शब्दांचे देखील 4 प्रकार केले जातात. त्याचा पहिला प्रकार आहे उपसर्ग घटित शब्द, दुसरा प्रकार आहे प्रत्यय घटित शब्द, तिसरा प्रकार आहे सामासिक शब्द आणि चौथा प्रकार आहे अभ्यस्त शब्द. मित्रांनो, या साधित शब्दांच्या 4 प्रकारांपैकी उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द या 3 प्रकारांचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. चला तर मग जाऊया या साधित शब्दांच्या अभ्यासाकडे. इयत्ता 10वीला असणारे शब्द प्रकार. 10वीला असणाऱ्या शब्द प्रकारामध्ये साधित शब्द प्रकारातील कोणते शब्द अभ्यासाला आहेत ते प्रथमतः पाहूया. साधित शब्दामधील पहिला जो प्रकार आहे तो आहे उपसर्ग घटित शब्द, दुसरा प्रकार आहे प्रत्यय घटित शब्द आणि तिसरा प्रकार आहे अभ्यस्त शब्द. या प्रकारांचा अभ्यास आता आपण समजून घेणार आहोत. चला तर मग पहिल्यांदा जाऊया उपसर्ग घटित शब्दांचा अभ्यास करण्यासाठी. उपसर्ग घटित शब्द
मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या मागे म्हणजेच सुरुवातीला एक किंवा अनेक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात अशा शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. आधी लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दांना उपसर्ग म्हणतात. याची काही उदाहरणं मी तुमच्यासमोर ठेवतोय, पहा. मित्रांनो, तुमच्यासमोर 2 रकाने दिसत आहेत. एका रकान्यामध्ये उपसर्ग दाखवलेले आहेत, तर दुसऱ्या रकान्यामध्ये ते उपसर्ग लागून तयार होणारे उपसर्ग घटित शब्द दाखवलेले आहेत. उपसर्ग या रकान्यामध्ये पहा. पहिला उपसर्ग भर आहे आणि भर हा उपसर्ग लागून त्यापासून तयार झालेले काही उपसर्ग घटित शब्द आहेत, जसे भरभक्कम, भरगाव, भरजरी. दुसरा उपसर्ग आहे नी आणि हा नी उपसर्ग लागून तयार होणारे काही उपसर्ग घटित शब्द आहेत, निरोगी, निकोप, निपुत्र. तिसरा जो उपसर्ग आहे तो आहे उप. उप हा उपसर्ग लागून त्यापासून तयार होणारे काही उपसर्ग घटित शब्द आहेत, उपप्रमुख, उपवास, उपद्रव. बे हा उपसर्ग पुढचा आहे. बे उपसर्ग लागून त्यापासून तयार होणारे काही उपसर्ग घटित शब्द पहा. बेपर्वा, बेफिकीर, बेडर. त्याच्या पुढचा उपसर्ग आहे अभि. हा उपसर्ग लागून त्यापासून तयार होणारे उपसर्ग घटित शब्द कोणते पहा. अभिवचन, अभिमान, अभिरुची. मित्रांनो, आणखीन काही उदाहरणं मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवू इच्छितो, त्याकडे पुन्हा एकदा लक्षपूर्वक पहा. याही ठिकाणी तुम्हाला 2 रकाने पाहायला मिळत आहेत. पहिला रकाना उपसर्ग दाखवते आणि दुसऱ्या रकान्यामध्ये तो उपसर्ग लागून त्यापासून तयार होणारे काही उपसर्ग घटित शब्द आहेत. यामध्ये पहिला उपसर्ग आहे ना आणि ना उपसर्ग लागून त्यापासून बनलेले उपसर्ग घटित शब्द, ज्याच्यामध्ये नापसंत, नालायक, नाउमेद. दुसरा उपसर्ग आहे बिन आणि बिन हा उपसर्ग लागून त्यापासून बनलेले काही उपसर्ग घटित शब्द आहेत, बिनचूक, बिन तक्रार, बिन हरकत. त्यानंतरचा उपसर्ग आहे अव. हा उपसर्ग लागून त्यापासून बनलेले काही उपसर्ग घटित शब्द आहेत, अवकळा, अवजड, अवगुण. त्यानंतरचा उपसर्ग आहे अति आणि अति हा उपसर्ग लागून त्यापासून तयार होणारे काही शब्द आहेत, अतिथंड, अतिशहाणा, अतिउत्साही. आणि शेवटी आड हा उपसर्ग लागून त्यापासून बनणारे काही उपसर्ग घटित शब्द आपल्याकडं पाहायला मिळत आहेत, ज्याच्यामध्ये आडनाव, आडवाट, आडकाठी. तर मित्रांनो, उपसर्ग घटित शब्दांची उदाहरणं आपण पाहिली. मात्र उपसर्ग घटित शब्दांच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवण्याच्या 2 गोष्टी कोणत्या त्या आपण पाहूया. उपसर्ग घटित शब्दांच्या बाबतीत पहिली महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे, उपसर्ग स्वतंत्रपणे येत नाही, तो शब्दाच्या सुरुवातीला लागलेला असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, उपसर्ग वगळता पुढे आलेला शब्द अर्थपूर्ण असतो. तुमच्या डोळ्यासमोर असणाऱ्या या सर्व उदाहरणांकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक शब्दाला सुरुवातीला उपसर्ग लागलेला आहे आणि हा उपसर्ग जर आपण वगळलो तर त्यापासून पुढे आलेला जो शब्द आहे तो अर्थपूर्णच आहे, हे तुमच्या पूर्णतः लक्षात येईल. चला तर मित्रांनो, आपण साधित शब्दाच्या दुसऱ्या प्रकाराकडे जाणार आहोत. तो प्रकार आहे प्रत्यय घटित शब्द. मग प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय हे आता थोडक्यात आपण जाणून घेऊया. मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात, अशा शब्दांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. नंतर लागणाऱ्या शब्दांना प्रत्यय म्हणतात.
याची काही उदाहरणं आपण पाहूया. यासाठी पुन्हा तुमच्या डोळ्यासमोर 2 रकाने आहेत. पहिल्या रकान्यामध्ये प्रत्यय दिलेले आहेत, तर दुसऱ्या रकान्यामध्ये त्या प्रत्ययाचा वापर करून त्यापासून तयार होणारे काही प्रत्यय घटित शब्द आहेत. पहिला प्रत्यय आहे आई, आणि आई हा प्रत्यय लागून त्यापासून तयार होणारे प्रत्यय घटित शब्द पहा. लढाई, चढाई, महागाई. दुसरा प्रत्यय आहे आळू. आळू हा प्रत्यय लागून त्यापासून तयार होणारे प्रत्यय घटित शब्द पहा. झोपाळू, दयाळू, लाजाळू. त्यानंतरचा तिसरा प्रत्यय आहे ईक, आणि हा ईक प्रत्यय लागून तयार होणारे प्रत्यय घटित शब्द आहेत सामाजिक, मानसिक, लौकिक. त्यानंतरचा जो प्रत्यय आहे दार, दार हा प्रत्यय लागून त्यापासून तयार होणारे काही प्रत्यय घटित शब्द आहेत जमीनदार, दुकानदार, रखवालदार. आणि त्यानंतरचा प्रत्यय आहे करी. करी हा प्रत्यय लागून त्यापासून तयार होणारे प्रत्यय घटित शब्द आहेत शेतकरी, कष्टकरी, विणकरी. मित्रांनो, याचप्रमाणे आणखीन काही उदाहरणं मी तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. त्याकडे पुन्हा एकदा लक्षपूर्वक पहा. याही ठिकाणी पहिल्या रकान्यामध्ये प्रत्यय दिसत आहेत, तर दुसऱ्या रकान्यामध्ये त्या प्रत्ययाचा वापर करून तयार होणारे काही प्रत्यय घटित शब्द बनलेले पाहायला मिळत आहेत. यामध्ये पहिला प्रत्यय आहे गिरी, आणि गिरी हा प्रत्यय लागून त्यापासून तयार होणारे काही प्रत्यय घटित शब्द आहेत गुलामगिरी, दादागिरी, चमचेगिरी. दुसरा प्रत्यय आहे आऊ. हा प्रत्यय लागून त्यापासून बनणारे काही प्रत्यय घटित शब्द आहेत लढाऊ, टिकाऊ, टाकाऊ. त्यानंतरचा प्रत्यय आहे ईत, आणि ईत हा प्रत्यय लागून त्यापासून तयार होणारे काही प्रत्यय घटित शब्द आहेत आनंदित, सुगंधित, समर्पित. त्यानंतरचा प्रत्यय आहे त्व. त्व हा प्रत्यय लागून त्यापासून तयार होणारे काही प्रत्यय घटित शब्द आहेत जडत्व, गुरुत्व, न्यूनत्व. आणि शेवटचा प्रत्यय आहे पणा. पणा हा प्रत्यय लागून त्यापासून बनणारे काही प्रत्यय घटित शब्द आहेत चांगुलपणा, वाह्यातपणा, खोडसाळपणा. मित्रांनो, प्रत्यय घटित शब्दाच्या बाबतीतही आपल्याला 2 महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या कोणत्या पाहूया आपण. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्यय हा मूळ धातू किंवा शब्दांच्या अंती म्हणजेच शेवटी लागलेला असतो. आणि दुसरी महत्त्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे बऱ्याच वेळेला आलेला प्रत्यय हा लुप्त स्वरूपात एकरूप असतो. तर पहिला मुद्दा जर आपण विचारात घेतला, प्रत्यय हा मूळ धातू किंवा शब्दाच्या अंती लागलेला असतो. याच्यासाठी आपल्याला पहिल्या चौकटीमध्ये असणाऱ्या पहिल्या 3 उदाहरणांकडं आणि दुसऱ्या चौकटीत असणाऱ्या पहिल्या 3 उदाहरणांकडं पाहता येईल. त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हे सर्व प्रत्यय जे आहेत ते शेवटी लागलेले आहेत. आणि त्यानंतरची जी 2 उदाहरणं दिसत आहेत म्हणजे दार, करी, त्व आणि पणा अशी दोन्ही रकान्यातील शेवटची 2-2 उदाहरणं जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी प्रत्यय हा जरी शेवटी लागलेला असला तरी तो लुप्त स्वरूपात एकरूप आहे असं आपल्याला इथं पाहायला मिळेल. तर मित्रांनो, या 2 गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. यानंतर आपण जाणार आहोत साधित शब्दातील प्रकारातील पुढचा प्रकार पाहण्यासाठी, आणि तो आहे अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द द्वित्त किंवा पुनरावृत्तीने तयार झालेले शब्द म्हणजे अभ्यस्त शब्द होय. मित्रांनो, या अभ्यस्त शब्दांचे 3 प्रकार करतात. त्यातला पहिला प्रकार आहे पूर्णाभ्यस्त, दुसरा प्रकार आहे अंशाभ्यस्त, आणि तिसरा प्रकार आहे अनुकरणवाचक.
चला तर मित्रांनो, या तीनही प्रकाराबद्दल आपण एकत्रितरित्या माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी जाऊया पुढे. पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक हे अभ्यस्त शब्दांचे 3 प्रकार आहेत. पूर्णाभ्यस्त शब्द कसा ओळखायचा पहा. पुनरावृत्ती होणारे शब्द या ठिकाणी असतात. काही वेळा एक शब्दांपासून जोड शब्द बनलेले सुद्धा यामध्ये असतात. याची काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. लाल लाल, जवळ जवळ, गार गार, आतल्या आत, हुबेहूब. तर मित्रांनो, या पहिल्या 3 उदाहरणांकडे पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की या तीनही उदाहरणामध्ये शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे आणि नंतरच्या 2 उदाहरणामध्ये एका शब्दांपासून जोड शब्द बनलेले आहेत. ही सर्व उदाहरणं पूर्णाभ्यस्त या शब्द प्रकारातील आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत अंशाभ्यस्त शब्द प्रकार. या प्रकारामध्ये अंशतः पुनरावृत्ती साधलेली असते. म्हणजेच पहिल्या शब्दाला आणि दुसऱ्या शब्दाला यमक साधून त्या ठिकाणी अंशतः पुनरावृत्ती साधलेली असते. यामध्ये येणाऱ्या दुसऱ्या शब्दाला वेगळा असा अर्थ नसतो. याची काही उदाहरणं पाहूया आपण. खटपट, उभा आडवा, अदलाबदली, अधूनमधून, पुस्तक बिस्तक. तर मित्रांनो, या 5ही उदाहरणाकडे जर तुम्ही पाहिलात तर पहिल्या शब्दाच्या पुढे येणारा जो दुसरा शब्द आहे तो यमक साधनेच्या दृष्टीनं अंशतः पुनरावृत्ती करून आलेला शब्द आहे. त्याला वेगळा असा अर्थ नसतो. म्हणून ही सर्व उदाहरणं जी आहेत ती अंशाभ्यस्त या शब्द प्रकारातील आहेत. चला मित्रांनो, पाहूया तिसरा प्रकार, अनुकरणवाचक अभ्यस्त शब्द. यामध्ये ध्वनी किंवा नाददर्शक शब्दांची पुनरावृत्ती साधलेली असते. यामध्ये काही उदाहरणं आपण पाहूया. छम छम, बडबड, खनखन, झुळझुळ आणि तुरु तुरु. मित्रांनो, या 5ही शब्दांकडे पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की यातून कोणता तरी ध्वनी किंवा नाद दर्शवला जातो आणि म्हणून हे सर्व शब्द अनुकरणवाचक शब्द प्रकारात येतात. याच प्रकारामध्ये अन्य काही शब्द येऊ शकतात. उदाहरणार्थ कडकडाट, फडफडाट, गडगडाट, चमचमाट यासारखे अन्य काही शब्द अनुकरणवाचक अभ्यस्त शब्द प्रकारामध्ये येऊ शकतात. आता तुमच्या पुढं प्रश्न पडला असेल की हे सर्व लक्षात ठेवायचं कसं? परीक्षेला आपल्याला हे शब्द कसे ओळखता येतील? पण मित्रांनो, घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. परीक्षेसाठी कृती विचारल्यानंतर आपणाला या 3ही प्रकारातील कोणताही एखादा शब्द परीक्षेसाठी आलेला असेल आणि त्याचा उपप्रकार ओळखण्यामध्ये जर आपल्याला अडचण भासत असेल तर याचा एकच भाग लक्षात घ्यायचा की 3ही प्रकारातला कुठलाही शब्द जरी आला तरी त्याच्या उत्तरामध्ये आपण फक्त अभ्यस्त शब्द लिहिला तरी त्याचा गुण आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. मग तो पूर्णाभ्यस्त शब्द असो, अंशाभ्यस्त शब्द असो किंवा अनुकरणवाचक शब्द असो, या 3ही प्रकारातील कुठलाही शब्द जरी आला तरी त्याच्या उत्तरामध्ये आपण अभ्यस्त शब्द असं जरी लिहिलं तरी आपल्याला त्याचा मार्क मिळणार आहे. चला मग जाऊया आपण परीक्षेमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारच्या कृती विचारल्या जातात त्याकडे. परीक्षेसाठी कृती. कृतीपत्रिकेमध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये विभाग 4 भाषाभ्यास या सदरामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकावर आधारित कृती करा
असा प्रश्न विचारला जातो. आणि यामध्ये पहिल्या क्रमांकाला जी कृती विचारली जाते ती समास या घटकावर आधारित असते. आणि दुसऱ्या क्रमांकावर जी कृती असते ती असते आपण आता अभ्यासत असणाऱ्या शब्दसिद्धी या घटकावर. साधारणपणे खालील शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहेत ते लिहा, अशा प्रकारे हा प्रश्न विचारला जातो आणि त्यासाठी 2 गुण असतात. यासाठी प्रश्न कसा दिला जातो तर पहा, साहित्यिक, फडफड, मायाळू, अवजड असे 4 सामासिक शब्द परीक्षेमध्ये आपल्याला दिले जातात. आणि मग यातून आपल्याला या 4ही प्रकारांची ओळख सांगायची असते. हे शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहेत हे आपल्याला ओळखायचं असतं. तर मित्रांनो, आपल्याला यासाठी काही कृती करावी लागणार आहे. यातील पहिली कृती कोणती करायची आहे? डोळसपणानं पहा. पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारचा एक तक्ता आखून घ्यावा लागणार आहे, ज्याच्यामध्ये उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त असे 3 रकाने करावे लागतील. आणि मग त्यानंतर आपण पुढची कृती करणार आहे. आणि ही कृती करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की आपण 4ही शब्द नीट काळजीपूर्वकतेनं पाहायचे आहेत. थोडासा विचार करायचा आहे. आणि पहिल्यांदा आपण शोध घ्यायचा आहे तो म्हणजे अभ्यस्त शब्दाचा. कारण अभ्यस्त शब्द ओळखण्याला सर्वात सोपा आहे. कारण त्यामध्ये द्विरुक्ती झालेली असते किंवा पुनरावृत्ती साधलेली असते. मग असा पुनरावृत्ती साधलेला शब्द कोणता आहे का याचा प्रथमतः आपण शोध घ्यायचा. या 4ही शब्दांकडे जर तुम्ही नजर टाकलात तर तुमच्या लक्षात येईल दुसऱ्या नंबरला असलेला जो शब्द आहे फडफड, याच्यामध्ये पुनरावृत्ती साधलेली आहे. म्हणजे हा नक्कीच अभ्यस्त शब्द प्रकारातील शब्द आहे. आणि म्हणून आपण तो काय करायचा आहे, अभ्यस्त शब्द प्रकाराच्या रकान्यामध्ये लिहायचा आहे. इतकं लिहिलं तरी तुम्हाला त्याचा गुण मिळणार आहे. मात्र हे झालं सामान्य विद्यार्थ्यांसाठी. आपल्याला अधिक गुणांची अपेक्षा आहे. आपल्याला उत्तमातील उत्तम उत्तरपत्रिका सादर करायची आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी याच्याही पुढं अभ्यस्त शब्द प्रकारातील फडफड हा शब्द कोणत्या उपप्रकारातील आहे त्याचाही इथं नामनिर्देशन करणं गरजेचं आहे. आणि मग मित्रांनो, मगाशी तुम्ही ऐकल्याप्रमाणे फडफड या शब्दातून ध्वनी अथवा नाद दर्शवला जातो. म्हणून हा प्रकार अनुकरणवाचक शब्द प्रकारामध्ये येतो. म्हणून कंसामध्ये आपण अनुकरणवाचक शब्द लिहिला तर ते अधिक चांगलं होणार आहे. तर अशा प्रकारे पहिल्यांदा आपण अभ्यस्त शब्द प्रकारातला शब्द शोधायचा. त्यानंतर आपण काय करायचं तर उपसर्ग घटित शब्द प्रकारामधला शब्द कुठला आहे का याचा शोध घ्यायचा. का तर उपसर्ग हा सामासिक शब्दाच्या सुरुवातीला लागलेला असतो. त्यामुळं हाही प्रकार ओळखण्याला सोपा आहे. आणि मग पुन्हा एकदा 4 शब्दांवर आपण नजर टाकायची. आणि मग तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 4थ्या क्रमांकाला असणारा जो शब्द आहे अवजड, यामध्ये अव हा उपसर्ग लागलेला आहे आणि जड हा त्याला लागून आलेला पुढचा शब्द आहे. म्हणजेच अवजड हा शब्द जो आहे तो उपसर्ग घटित शब्द प्रकारामध्ये येणारा शब्द आहे. म्हणून अवजड हा शब्द आपण काय करायचा, उपसर्ग घटित रकान्यामध्ये लिहायचा. आणि त्यानंतर मित्रांनो, राहिलेले शब्द पुन्हा एकदा डोळसपणानं पाहायचे की आपण लिहिण्यामध्ये काही चूक तर केली नाही ना. आणि मग उरलेले शब्द जे आहेत ते शक्यतो साहित्यिक आणि मायाळू म्हणजे पहिल्या क्रमांकाचा आणि तिसऱ्या क्रमांकाचा जो शब्द आहे तो प्रत्यय घटित शब्द प्रकारातील आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, ते दोन्ही शब्द आपण प्रत्यय घटित शब्दाच्या रकान्यात लिहायचा. या प्रकारे आपण परीक्षेला कृती सोडवायची आहे. मित्रांनो, आता आपण याच्यावर चर्चा करताना लक्षात येईल की यामध्ये या प्रश्न प्रकारामध्ये अन्य वेगळ्या प्रकारे कृती विचारल्या जाण्याची शक्यता फार कमी आहे. आणि यासाठी आपण याची अधिक ओळख व्हावी, याचा अधिक चांगला अभ्यास व्हावा म्हणून तुमच्यासमोर मी आणखीन एक खेळ घेऊन आलेलो आहे.
हा खेळ तुम्ही माझा जर समास या विषयाचा व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्ही पाहिलेला आहे. तोच खेळ मी शब्दसिद्धीच्या बाबतीमध्ये तुमच्यासमोर आणलेला आहे. पहा, खेळाकडे जाऊया. शब्दांचे वर्गीकरण लक्षपूर्वक पहा. उपसर्ग गटित शब्द, प्रत्यय गटित शब्द आणि अभ्यस्त शब्द. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल हे तीनच प्रकार का? तर 100% तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला फक्त आणि फक्त हे तीनच प्रकार अभ्यासासाठी आहेत. परीक्षेमध्ये येणारं उत्तर या 3 प्रकारापैकीच एक असणार आहे. म्हणजेच याच्या व्यतिरिक्त कोणतंही उत्तर आपल्याला उत्तरपत्रिकेत लिहायचं नाही. आणि मग आता मध्यवर्ती दिसणाऱ्या फलकावर येणाऱ्या काही सामासिक शब्दांकडे तुम्ही अगदी डोळसपणानं पाहायचं आहे. त्या ठिकाणी येणारा शब्द नेमक्या कोणत्या दिशेने येतोय त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा शब्द नेमक्या शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे तो. पाहूया आपण काही शब्द. दांडगाई, अचूक, चढाई, आंबट चिंबट, पिवळे पिवळे, मुलुखगिरी, निकामी, धारदार, घमघम, संशयित, तीळ, जळाऊ, टिकटिक, उपसंपादक, शिष्टाई, अवमान, जळजळ, खळखळ, इनामदार, शेजारी पाजारी, टपटप, डौलदार, सुशिक्षित, नातेवाईक, समोरासमोर. तर मित्रांनो, आज आपण शब्दसिद्धी या अभ्यासाविषयीची माहिती घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की मी आज तुम्हाला शब्दसिद्धीविषयी जी माहिती दिलेली आहे ती तुमच्या पूर्णतः लक्षात आलेली असेल. मी श्री दिल नागावकर, सहाय्यक शिक्षक, अशोका हायस्कूल, इचलकरंजी. मित्रांनो, जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो.